जो आपले डीपीडीसी जो झालेला खर्च या सगळे बाबी साहेबांनी आढावा घेतला. केंद्र सरकारच्या ज्या विभिन्न योजना आहेत त्याची अंमलबजावणी या जळगाव जिल्ह्यात कसं चालू आहे त्याच्या संदर्भात सन्माननीय महोदयांनी आढावा घेतला. काही याबद्दल कसं त्याच्यामध्ये अजून सुधारणा करता येईल, जळगाव जिल्ह्याला अजून काय मेहनत करायची आहे त्याबद्दल सन्माननीय मंत्री महोदयांनी सूचना दिलेली आहे. याच्यानंतर सन्माननीय मंत्री महोदयाला विनंती करतो की त्यांनी आपले सगळे पत्रकारांना संबोधित करावं. या ठिकाणी सर्व पत्रकार उपस्थिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जे बिहारचे रहिवासी आहेत म्हणजे मराठी आणि ते इथं महाराष्ट्रात जळगावमध्ये असल्यामुळे मराठी चांगली बोलतात आणि मी बिहारमध्ये गेलो मी हिंदी चांगली बोलतो. त्यामुळं या ठिकाणी आयुष प्रसादजी त्यानंतर महेश्वर रेड्डी आपले डीएसपी धरणवाल या आपल्या शिववाई जिल्हा परिषदेच्या आणि योगेश पाटील हे समाज कल्याण जे अधिकारी जे आहे या सर्वांनी अत्यंत महत्वाची माहिती दिलेली आहे. एक तर सगळी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी देत असताना या ठिकाणी चांगली गोष्ट आहे की जिल्ह्यात साक्षरतेचं प्रमाण आहे 79.73% आहे आणि अनुसूचित जाती आणि न बोलण्याचं प्रमाण जे आहे ते 70.73% आहे. शेड्यूलकास्ट अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. या ठिकाणी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची पॉप्युलेशन आहे ही पॉप्युलेशन 14.29% आहे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी एक हॉस्टेलची संख्या आहे तर या ठिकाणी शासकीय वसुली 12 आहे आणि त्यामध्ये जवळजवळ मान्य संख्या 1010 आहे आणि इमारत क्षमता 945 आहे. मी सूचना अशी केलेली आहे की ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी मोठं हॉस्टेल असतं आणि मुलांसाठी 700 मुलांचं किंवा मुलांचं हॉस्टेल असेल. उच्च शिक्षणासाठी आलेली मुलं आहे त्या मुलांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो आणि हॉस्टेलमध्ये जरी संख्या 945 असली तरी अकोमोडेशन आहे ते जेवढं आहे ते 945 आहे. तर अशा मुलांसाठी स्वतः योजना आहे एका वर्षाला 35,040